माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्याचं आता समोर येत आहे। आवादाच्या प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबामध्ये 6 वेळा खंडणी मागितल्याचा उल्लेख असल्याचं कळतंय। तिसऱ्यांदा खंडणीसाठीची बैठक मुंडेंच्या जनमित्र कार्यालयात झाल्याचा उल्लेखही त्यात आहे। विष्णू साठे आणि कंपनी कर्मचारी शिवाजी थोपटेची भेट जनमित्र कार्यालयामध्ये झाली होती। विष्णू साठे आणि सोबत कंपनीचा कर्मचारी शिवाजी थोपटे यांची भेट जनमित्रच्या कार्यालयात झाल्याचं कळतंय। आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबामध्ये या महत्त्वाच्या बाबी उघड झालेल्या आहेत। त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का असा एक मोठा प्रश्न आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधू। कृष्णा, एकंदरीत कुठेतरी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि हे संपूर्ण प्रकरण याचा संदर्भ जबाबाच्या माध्यमातून समोर येतोय असं पहिल्यांदाच दिसतंय। कृष्णा, काय सांगाल? दोन व्यक्तीच्या जबाबामध्ये हे सगळं आलेलं आहे। एक म्हणजे शुक्ला नावाचे अधिकारी आणि सुनील शिंदे नावाचे आवादाचे अधिकारी यांचा हा पुरवणी जबाब आहे आणि पुरवणी जबाबामध्ये हे सविस्तर त्यांनी सांगितलंय आणि किती वेळा खंडणी मागितली गेली याच्या तारखा देखील त्यांनी दिल्यात। पहिल्यांदा 28/8/2024 रोजी खंडणी मागितली, दुसरी खंडणी 11/9/2024ला, तिसऱ्यांदा खंडणी 18/8/10/2024ला, चौथ्यांदा खंडणी 26/11/2024ला, पाचव्यांदा खंडणी जी मागितली 19/11/2024ला आणि सहाव्यांदा जी खंडणी मागितली 6/12/2024ला। आणि यामध्ये जी खंडणी मागितली गेलेली होती, खंडणीसाठी फोन आलेला होता, त्यावेळी त्यांनी हा फोन थोपटे नावाच्या अधिकाऱ्यांना दिलेला होता आणि त्यावेळी त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही परळीला कार्यालयात येऊन भेटा। आणि जगमित्र नावाचं एक कार्यालय आहे, काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे देखील तिथे जाऊन बसलेले होते आणि इथूनच वाल्मिक कराड हा सर्व मतदारसंघातील काम पाहत होता। त्यामुळे या सगळ्याच्या अडचणी धनंजय मुंडे यांच्या वाढतील का हा देखील या निमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितल्याचं पुरवणी जबाबामध्ये शिंदे यांनी म्हटलेलं आहे। खरे कृष्णा, 6 वेळा आणि ते सुद्धा सातत्याने तगादा लावल्याप्रमाणे या खंडणीची धमकी किंवा मागणी सातत्याने केली गेली होती, हे मात्र स्पष्ट दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।